नमस्कार. आज आपण बोलणार आहोत चंपाषष्ठीच्या पूर्ण रहस्याबद्दल. जी तिथी संपूर्ण वर्षात अत्यंत शक्तिशाली, पवित्र आणि सिद्ध मानली जाते. चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांनी आध्यात्मिक, दैविक आणि भौतिक जीवनातील अडथळे दूर करण्याची शक्ती दिली. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्ही जाणून घेणार आहोत चंपाषष्ठीचे रहस्य, शक्ती, उपाय, कथा, नियम आणि चमत्कार. चंपाषष्ठी म्हणजे काय? चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी आहे. या दिवशी खंडोबा महाराजांनी शक्तिशाली राक्षस मल्ल व मणी यांचा वध केला. ही लढाई फक्त युद्ध नव्हती, ही होती धर्माचा अधर्मावरती विजय, चांगुलपणाचा दुष्टावरती विजय, प्रकाशाचा अंधारावरती विजय. म्हणून या दिवशी कोणताही उपाय अत्यंत प्रभावी ठरतो. चंपाषष्ठीचे आध्यात्मिक रहस्य बघा. चंपाषष्ठीचा गाभा आहे ऊर्जा बदल. या दिवशी विश्वातील 3 शक्ती जागृत होतात. पहिली म्हणजे तेज, नकारात्मकता जळून जाते. दुसरी शौर्य, मनातील भीती नष्ट होते. तिसरी कृपा, अडकलेली कामे सुटतात. या दिवशी केलेली प्रार्थना, मंत्र, उपाय 10 पट वेगाने फळ देतात. चंपाषष्ठीची कथा ऐका. देव-दानव युद्ध अनेक वर्षे चालले. मल्ल राक्षस अत्यंत बलवान होता. त्याच्यापुढे देवताही थकले. शेवटी शंकर स्वयं मल्हारी रूपात अवतरले. त्यांचे शरीर तेजाळलेले, डोळ्यात ज्वाला, शरीरावरती हळद आणि गंध. मल्लाने प्रार्थना केली, माझं नाव तुझ्या पूजेत राहिलं पाहिजे. खंडोबांनी आशीर्वाद दिला, आजपासून माझी पूजा मल्हारी नावानेच होईल. म्हणून चंपाषष्ठी ही तिथी क्षमाशीलता, विजय, रक्षणाची तिथी आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावे? पहाटे घर स्वच्छ धुवावे, पुसून घ्यावे. सकारात्मकता, त्यामुळे ऊर्जा आत येते. पिवळे कपडे धारण करावेत, कारण पिवळा रंग हा खंडोबांना अत्यंत प्रिय आहे. लक्षवेधी पूजा. गंध, हळद, फुले, तुपाचा दिवा लावावा. चौथं म्हणजे भाकरी आणि पिठल्याचा नैवेद्य दाखवावा. तो खंडोबांना खूप आवडतो. त्यांना भाकरी आणि पिठलं खूपच प्रिय आहे. कुटुंबासाठी प्रार्थना, आरोग्य, नोकरी, व्यवसाय आणि शांती मिळते. मंदिर भेट. लिंबू, हळद आणि फुले त्यांना अर्पण करावीत. 7 दिवसात 3 वेळा जय मल्हारी असा जप तुम्ही करावा. चंपाषष्ठीच्या दिवशी काय करू नये? घरात भांडणं, वाद करू नये, त्यामुळे ऊर्जा खराब होते. काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. खंडोबा पिवळ्या तेजस्वी रंगाचे देव आहेत. मांसाहार करू नये, कारण ते केल्यावर दिवसाची पवित्रता कमी होते. अपशब्द बोलू नये. आज बोललेला शब्द शक्तिशाली ठरतो. दुपारी झोप घेऊ नये, ऊर्जा तुटते. पलंगावर बसून पूजा करू नये, कारण शुद्ध भावनेने जमिनीवर बसून पूजा करावी. चंपाषष्ठीचे 3 चमत्कारी उपाय. हळदीचा दिवा. संध्याकाळी दरवाजाजवळ तूप आणि हळदीचा दिवा लावावा. वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर जाते. उपाय दुसरा, पिवळी फुले 5 अर्पण करावीत, कारण खंडोबा प्रसन्न होतात. नोकरी, व्यवसायात अडकलेली कामे सुटतात. तिसरा उपाय, लिंबाचा नजारा पट्टा. 11 लिंबांवर जय मल्हारी मंत्र 21 वेळा म्हणावा. वाईट नजर, अडथळे, भीती दूर होते. खंडोबा प्रसन्न करणारा शक्तिशाली मंत्र म्हणजे ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः 108 वेळा म्हणा. याने तुमच्या घरातील वाद थांबतात, व्यवसाय वाढतो, शरीरातील भीती जाते, आरोग्य सुधारते, नोकरी, पैसा वाढतो.
आजची चंपाषष्ठी तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती, प्रगती घेऊन येवो. खंडोबा महाराज तुमच्या घरावर नेहमी कृपा करावेत. जय मल्हारी मार्तंड. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या. श्री स्वामी समर्थ. जय मल्हारी मार्तंड. धन्यवाद.